गडचिरोली जिल्ह्यामध्ये जमीन अधिग्रहणाचा मुद्दा खूप गरम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अशातच आज आपण आष्टी या ठिकाणी आहोत आणि या आष्टी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी युवती असतील, महिला असतील आणि वृद्धावस्थेतील असतील या ठिकाणी आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे दोन आठवड्याआधी या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून जमिनीची मापणी मोजणी करण्याची व्यवस्था केली होती। आता त्यावर प्रशासनाने 7 लोकांवर केसेस केले होते। ते केसेस जेव्हापर्यंत मागे होणार नाही, आमची जमीन आम्हाला जेव्हापर्यंत मिळणार नाही, त्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे। या ठिकाणी पोलीस विभागानेही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, एक्स्ट्रा कुमक ठेवलेली आहे, 360 पोलीस बोलवली आहे आणि कुठलेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे। आपण बघू शकता की माझ्या हाताच्या जर तुम्ही सरळ बघितले तर आपण त्या ठिकाणी दंगा पथक जे आहे ते आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जर आपण बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये तणावाची स्थिती आहे। लोकांची मागणी आहे की जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, आमची जमीन आमच्या हातात मिळणार नाही, तेव्हापर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत। अशातच आपण थेट या ठिकाणी जाणार आहोत आणि महत्त्वाचे या ठिकाणी आपल्यासमोर एक युवती आहेत, आपण त्यांच्यासोबत थेट संवाद साधणार आहोत। ताई, तुम्ही इथं कशासाठी आले आणि काय करणार आहात? शेतकऱ्यांसाठी जे लढणारे जे आमचे गावकरी नाही का होते, त्यांना नाही का पोलीस स्टेशन मध्ये नाही का ते पाठवले, तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आले होते। त्यांना नाही का त्यांची तक्रार मागे घ्यावी यासाठी हे नाही का चक्काजाम आंदोलन नाही का आम्ही करत आहोत। तुमच्या चक्काजाम आंदोलनाला काय प्रतिक्रिया मिळते आहे? संपूर्ण सगळ्याचीच प्रतिक्रिया छान आहे। महत्वाचं या ठिकाणी आपल्या आजीबाई आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया। काय म्हणता, कशासाठी तुम्ही बसले आहात? आमची जमीन आम्हाला परत पाहिजे आणि आमचे जे आहेत ते आमच्या न गुन्ह्यानं सुटले पाहिजे। आपल्याकडे आपण किती गावातून आणि कोणत्या गावातून तुम्ही आले आहात? तुम्ही कुठले आले आहात? गणपूर। तुम्ही कशासाठी आले आहात? आंदोलनासाठी आपण कशासाठी इथं आले आहात? आंदोलन करता आपल्या जमिनीवर कारवाई केली होते ना, त्यांच्यासाठी नाही का आपण त्या लोकांना 7 लोकांना आरोपींना सुटवले पाहिजे म्हणून सगळ्यांना आम्ही आंदोलन हा काढलो आहोत। ज्यापर्यंत त्या लोकांना सोडत नाही त्यापर्यंत आम्ही हे येथून हटणार नाही आणि आपली जमीन आम्हालाच पाहिजे। महत्वाचं या ठिकाणी आपण आजीबाई आहेत, परत एकदा जाऊया। एकदम छोटस बाळ आहे, एकदम छोटस, एकदम आपण बघू शकता एक 5-6 महिन्याचं असेल आणि या माऊलीनं या ठिकाणी घेऊन बसलेलं आहे। आपण त्यांच्यासोबत बोलूया की काय आपण कशासाठी आले आहात? ते आम्ही सांगते कशासाठी आले आहात? शेती जाऊन राहिली ना आमची, आम्ही एवढ्या मुलांना बाळांना घेऊन इथं आलो, तर शेती देण्यासाठी नाही आलो, आमची शेती वाचली पाहिजे याच्यासाठी आलो आणि कंपनी रद्द झाली पाहिजे MIDC। अगदी आपण या ठिकाणी बघू शकता की हा जो महिलांचा आक्रोश आहे, आमची जमीन कुठेही गेली नाही पाहिजे, एक छोट्याशा तानुल्या बाळाला घेऊन या ठिकाणी बसलेले आहे आणि ज्या ड्रोन कॅमेराच्या वतीने ज्यांच्यावर केसेस करण्यात आली आहे त्या लोकांचे केसेस मागे घेण्याची या ठिकाणी जेव्हापर्यंत केसेस मागे होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही उठणार नाही। यासाठी या ठिकाणी या नागरिक 14 गावचे उपस्थित झालेले आहे। ओमप्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र, आष्टी, गडचिरोली।